ओझे सहन करू शकते. त्या क्षणी कबुतराचा संकल्प पक्का झाला. जरा अंतकरणाने तिने तिच्या पतीला लागलेल्या धगधगत्या अग्नीच्या दिशेने कूच केले. तिने स्वतःला त्याच्या ज्वालांमध्ये टाकले. तेव्हा तिला तिच्या प्रिय स्वामीचे दर्शन झाले. तो एका दिव्य रथावर बसला होता, ज्याने सुंदर माळा आणि उत्कृष्ट पोशाखांनी सुशोभित केले होते. त्याच्या भोवती असंख्य प्राणी होते, ज्यांनी गुणवान कृतीने कार्यांमध्ये आपले स्थान मिळवले होते. तेव्हा कबुतराचा आत्मा तिच्या पतीमध्ये विलीन झाला. तेव्हा तिला आकाशात नेण्यात आले, जिथे ते आनंदाने पुन्हा एकत्र आले. सद्गुणी जीवन जगणाऱ्यांच्या योग्य आत्म्यांना घेऊन जाणाऱ्या आकाशीय गाड्यांनी त्यांना वेढले आणि एकत्र ते स्वर्गात उडून गेले. त्यांच्या प्रेमाच्या आणि भक्तीच्या तेजाने स्नान केले. त्या क्षणी कबुतराला माहित होते की तिच्या बलिदानाने तिला ताऱ्यामध्ये स्थान मिळवून दिले आहे, जिथे ती तिच्या प्रिय स्वामी बरोबर कायम राहील. प्राचीन कथांच्या क्षेत्रात भीष्म या पूज्यगुरुशींनी गाजा युधिष्ठिराला एक अशी कथा सांगितली, जी आयुष्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. ही एका विनम्र पक्ष्याची कथा होती, ज्याने आकाशातून उडणाऱ्या आकाशीय कबुतराला आणि त्याच्या समर्पित जोडीदाराला पाहिल्यावर तो धोक्यात बुडून गेला. पक्ष्याचे हृदय अशा उच्चांतासाठी तरमळे आणि त्याने कबुतराप्रमाणेच कठोर पद्धतीने ते साध्य करण्याची शपथ घेतली. दृढ मनोवृत्तीसह या पक्ष्याने उपजीविकेसाठी पक्ष्यांना मारण्याचे आपले पूर्वीचे जीवन सोडून दिले. सर्व सांसारिक इच्छा सोडून केवळ हवेत जगण्याचा निर्धार करून तो एका धोकादायक प्रवासाला निघाला. त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या सर्वात चित्तवेधक दृश्यांकडेही दुर्लक्ष करून त्याने प्रचंड अंतर पार करत असताना त्याचा संकल्प अतूट होता. तो भटकत असताना त्या पक्षाला कमळाची फुले आणि विविध जलपक्ष्यांनी भरलेल्या एकरमणीय तलावावर नजर पडली. त्याचे सौंदर्य इतके मोहक होते की ते कोणत्याही कोरड्या आत्म्याची तहान भागू शकत होते. तरीही त्याच्या अविचल संकल्पाने प्रेरित होऊन त्या पक्षाने जाणून बुजून त्याच्या वैभवाकडे डोळे जातील आणि घनदाट जंगलाच्या मध्यभागी दाबले जंगल क्रूर पशु आणि तीक्ष्ण काट्याचे घर होते, ज्यामुळे पक्षाच्या शरीरावर जखमा झाल्या. त्याची तोसा फाटी होती आणि प्रत्येक जखमेतून रक्त वाहत होते. जेव्हा तो क्षमाशील भूप्रदेशातून जात होता, त्याच्या दोखाने विचलित न होता तो पक्षी आध्यात्मिक मुक्तीच्या अतृप्त इच्छेने प्रेरित होऊन आपला प्रवास चालू ठेवला. मात्र नशिबाने त्याच्यासाठी इतर योजना आखल्या होत्या. वाऱ्याच्या जोरदार झोताने पेटलेला हे भीषण जंगलातील आग एका उग्र राक्षसासारखी जंगलात पसरली. ज्वालांनी संपूर्ण भूप्रदेशावर नाच केला. त्यांच्या मार्गातील सर्व काही घेऊन कृत्य केले. आग भडकत असताना हवा शिळकाण्या आणि अंगारांनी भरलेली होती. सर्वनाशकारी दुष्याच्या दरम्यान पक्षाचे हृदय आनंदाने फुलले. तो आपला नश्वर गुंडा समर्पित करण्यासाठी आणि आध्यात्मिक मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक होऊन कसत असलेल्या जाळ्याच्या दिशेने धावला. तो ज्वालांना बळी पडताच त्याचे शरीर त्याच्या सर्व पापांपासून शुद्ध झाले आणि त्याचा आत्मा स्वर्गाच्या क्षेत्रात चालला. तेथे यश्य आणि गंधर्वांमध्ये इंद्राच्या वैभवाची स्पर्धा करणाऱ्या वैभवा पक्षी एका तेजस्वी ताऱ्यासारखा चमकला. त्याच्या भक्तीने त्याला कबूतर आणि त्याच्या जोडीदाराशी स्थान मिळवून दिले होते, जो देखील त्यांच्या धार्मिक कृत्याद्वारे स्वर्गात चालला होता. निस्वार्थ भक्तीच्या परिवर्तनशील शक्तीचा आणि या उच्च आत्म्याच्या व्यक्तीच्या पाऊल ठेवणाऱ्यांची वाट पाहणाऱ्या पुरस्काराचा पुरावा म्हणून या कथेने काम केले. राजा युधिष्ठिरासाठी एका मार्मिक संदेशासह भीष्माच्या कथेचा समारोप झाला. उपासकाचे संरक्षण करणे ही एक महान गुणवत्तेची कृती होती, जी गायीचा वध करणाऱ्याच्या आत्म्याला देखील शुद्ध करू शकत होती. ही पवित्र कथा ऐकून आणि तिच्या सद्गुणांचे अनुकरण करून एखादी व्यक्ती सांसारिक दुःखाच्या पलीकडे जाऊ शकते. आपल्या राज दरबारात राजा युधिष्ठिर पूज्य भीष्मकडे वळला आणि त्याने एक प्रश्न उपस्थित केला, ज्यामुळे अपराधीपणाची, पश्चातापाची आणि सुटकेची कथा उजेडात येईल. हे सर्वोत्तम भट त्याने विचारले, जेव्हा एखादी व्यक्ती न्यायाच्या अभावामुळे पाप करते, तेव्हा त्याला त्यापासून कसे शुद्ध केले जाऊ शकते? मला त्याबद्दल सर्व काही सांगा. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका प्राचीन आख्यायिकेचे वर्णन करायला सुरुवात करत असताना भीष्माचे डोळे भूतकाळाकडे वळले. तो राजा जनमेजय या पराक्रमी शासकाबद्दल बोलला, जो एकेकाळी त्याच्या महान ऊर्जेसाठी आणि शहाणपणासाठी प्रसिद्ध होता. मात्र एका दुर्दैवी प्रसंगी जनमेजय एका गंभीर चुकीला बळी पडला. त्याने न्यायाच्या अभावामुळे एका ब्राह्मणाचा वध केला. त्याच्या पापाचे ओझे डोंगरांप्रमाणे राजावर ओसरले. त्याच्या प्रजेने त्याच्या पुरोहितांसह त्याला तिरस्काराने सोडून दिले, ज्यामुळे तो एकाकी पडला आणि त्याचे मन तुटले.
पश्चात्तापाने ग्रस्त होऊन जन्मेजय जंगलात मागे हटला. त्याच्या अपराधाचे प्रायश्चित्त घेण्याचा निर्धार केला. ज्ञानी ऋषी आणि ब्राह्मणांकडून मार्गदर्शन मागत तो पृथ्वीवर भटकला, परंतु कोणीही त्याचा अपराध कमी करू शकला नाही. अनेक वर्षे शरद ऋतूतील पानांसारखी वाऱ्यामध्ये झपाटलेली गेली. जेव्हा जन्मेजय आपल्या विवेकावरील डागापासून स्वतःला शुद्ध करण्याच्या आशेने कठोर तपश्चर्या करत होता, त्याचा एकेकाळी भले असलेला राजवाडा आता रिकामा होता, जो त्याच्या पतनाचा पुरावा होता. राजाची प्रजा आपापसात त्यांच्या माजी शासकाच्या भवितव्याबद्दल कुजबुजत होती. त्याने स्वतःवर आणि त्याच्या वंशावर कशी लाच आणली होती. एके दिवशी जन्मेजय एका घनदाट जंगलातून फिरत असताना त्याला सुनकाचा मुलगा इंद्रतोत्वशी भेटला. त्या ज्ञानी माणसाकडे आदराने जात असताना राजाने विनम्रतेने त्याच्या पायांना स्पर्श केला, परंतु सांत्वन किंवा मार्गदर्शन देण्याऐवजी इंद्रतोदींचे शब्द राजाच्या आत्म्यात खोलवर शिरले. तू एक मोठे पाप केलेस, पौशीने घोषित केले. तू भ्रूणातेचा दोषी आहेस. तू इथे का आला आहेस? तुला आमच्यासोबत काय काम आहे? ज्ञानी माणसाची ओरड उन्हाळ्याच्या दिवशी गडगडाटासारखी होती. त्याने जन्मेजयाला अगदी आतून हलवलींदवत जेव्हा राजाला ओरडत राहिला, तेव्हा त्याचे शब्द दुःख आणि निराशेने भरून गेले. तुझ्या उपस्थितीमुळे आम्हाला आनंद मिळत नाही, तो म्हणाला. तुझी व्यक्ती रक्तासारखी वास घेते, तुझे स्वरूप मृतदेहासारखे आहे. ज्ञानी व्यक्तीच्या आरोपांनी जन्मेजयच्या हृदयाला हजार बाणांसारखे छेदले, ज्यामुळे त्याला पोकळ आणि पराभूत वाटू लागले. तरीही अशा कठोर टीकेच्या काळातही किंद्रोताने आशेची एक झलक दाखवली. त्याने राजाला त्याच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप सांगितले. त्याचे जीवन कसे होते ते काळाच्या भिंतीवर एक क्षणभंगूर छाया होते, आणि त्याच्या कृती अखेरीस पुढच्या जगात त्याचे भवितव्य ठेवतील. शहाणा माणसाचे शब्द जंगलात वाहणाऱ्या थंड वाऱ्यासारखे होते, ज्यामुळे जन्मेजयाचा सामना करणे भाग पडले. पूज्य सोनक ऋषींच्या उपस्थितीत राजा जन्मेजय त्याच्या पुढे उभा राहिला. त्याचे अंतकण पश्चातापाने भारावून गेले. राजाचे शब्द नदीसारखे वाहू लागले. जेव्हा त्याने ऋषींसमोर कबूल केले की त्याने खरोखरच अशा प्रकारे वागले जे फटकारण्यास पात्र होते, ऋषी जन्मेजयने सुरुवात केली. तू मला शिक्षा करतोस, आणि अगदी बरोबर. मी दुष्कृत्यांसाठी दोषी ठरलो आहे, आणि माझा विवेक माझ्यामध्ये दगदगत्या अग्निसारखा जळत आहे. माझे मन अंधारात झाकलेले आहे. माझ्या भूतकाळातील उल्लंघनांच्या आठवणींनी वेढलेले आहे. मला यमाच्या रागाची भीती वाटते, आणि माझ्या हृदयावर भार टाकणाऱ्या या उजीपासून मुक्त होण्याची इच्छा आहे. शौनकाने लक्षपूर्वक त्याची अभिव्यक्ती शांत बुद्धीचा मुखोटा म्हणून ऐकली. जन्मेजय पुढे म्हणाला, हे ऋषी, मी तुझ्याशी शपथ घेतो की मी पुन्हा एकदा ब्राह्मणांबद्दल आदर दर्शवीन. माझी वंशावळ नष्ट होऊ देऊ नका. माझ्यातून वाहणारे उदात्त रत्नाईशी होऊ देऊ नका. ज्यांनी ब्राह्मणांवर अन्याय केला आहे त्यांनी त्यांचे वंश कायम राखले. तर तो एक उपास ठरी. जन्मेजयाचे शब्द भावनेच्या झुतात आले. जेव्हा त्याने शौनकाला त्याला धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली, त्याने आपले मार्ग सुधारण्याची शपथ घेतली आणि ऋषींचे मार्गदर्शन मागितले. विद्वान गुरु किंवा प्रेमळ पितेप्रमाणे शहाणपणासाठी विनंती केली. रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांसारखे चमकणारे डोळे घेऊन शौनकाने काजाकडे पाहिले. त्याचा आवाज सौम्य होता, आणि त्याने उत्तर दिले, बुद्धी नसलेली व्यक्ती खरोखरच अनेक चुका करू शकते, परंतु ज्याने खरी बुद्धी प्राप्त केली आहे तो चूक करणाऱ्यांवर कधीही लारावत नाही. कारण जेव्हा एखादी व्यक्ती बुद्धीच्या शिखरावर चढते तेव्हा ते सर्व प्राण्यांना करुणा आणि समजूतदारपणाने पाहतात. ऋषींचे शब्द मधुमय अमृतासारखे टपकले, ज्यामुळे जन्मेजयाच्या अस्वस्थ आत्म्याला दिलासा मिळाला. शौनक पुढे म्हणाला, जो माणूस चांगल्या माणसांपासून निंदा करतो, जो त्यांच्या सहवासापासून दूर राहतो आणि त्यांच्या दृष्टिकोनापासून लपतो, त्याला कधी खरा आनंद मिळणार नाही किंवा कृतींचे औचित्य समजणार नाही. हे राजा, वेद आणि इतर धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे ब्राह्मणाकडून काय अपेक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे. जन्मेजय लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे अंतकरण मरुद्यानातील कोरड्या प्रवाशाप्रमाणे ऋषींच्या शब्दांमध्ये पीत होते. त्याने आपले मार्ग बदलण्याची, मनाची शांतता शोधण्याची आणि ब्राह्मणांना आपला आश्रय देण्याची शपथ घेतलेल्या वेळातून अश्रू ओघळत असताना जन्मेजयाने शौनकासमोर प्रतिज्ञा केली की तो पुन्हा कधी सद्गुण संपवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याने ऋषींच्या आशीर्वादासाठी भीक मागितली. सर्व प्राण्यांच्या भल्यासाठी स्वतःला नियुक्त करण्याचे वचन दिले. सदा सर्वदा धार्मिकतेचे आदेश लक्षात ठेवले. शौनक रालावर दयाळूपणे असला. त्याचे डोळे उबदारपणाने आणि करुणेने चमकले. तो म्हणाला, मी भीतीमुळे किंवा मनाच्या
संकुचिततेमुळे तुझी निंदा करत नाही, पण काळजावर तुम्हाला मार्गदर्शन करण्याच्या इच्छेने. एका भल्या सभेत सोमनाथ राजा जन्मेल्याशी बोलला, ज्याचे मन त्याच्या पूर्वीच्या कृतींच्या भारामुळे अस्वस्थ झाले होते. सोनातचे शब्द एका सुखदायक मर्मासारखे होते, जे राजाच्या संतप्त आत्म्याला शांत करत होते आणि त्याला धार्मिकतेकडे मार्गदर्शन करत होते. महाराज, सोनाकाने सुरुवात केली, तुम्ही खरोखरच एक उल्लेखनीय परिवर्तन अनुभवले आहे. कठोर आणि क्षमाशील असण्यापासून तुम्ही आता तुमच्या नजरेस धार्मिकतेकडे वळवले आहे. विलासी सुखांचा त्याग करण्याचा आणि कठोर तपश्चर्येसाठी स्वतःला समर्पित करण्याचा तुमचा निर्णय खरोखरच प्रशंसनीय आहे. सोनाक पुढे म्हणाला, ज्यांना संपत्ती आणि सत्तेची सवय आहे त्यांनी उदारमतवादी व्हावे, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. परंतु लक्झरीमध्ये बुडालेल्या व्यक्तीने त्यागाचा मार्ग निवडला तेव्हा ते खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यानंतर सोनकाने त्या भेटवस्तू देणे करून हवे, सत्य आणि उत्तम तपश्चर्या या शुद्धीकरणाच्या सामर्थ्याबद्दल सांगितले. त्याने यावर जोर दिला की या प्रथा राजासाठी आवश्यक आहेत, कारण त्या महान गुणांनी आशीर्वाद आणतील. सोनकाने वृद्धपकाळात सांसारिक आसक्तीचा त्याग करण्याचे महत्त्व सांगणारे ज्ञानी राजा ययातीच्या श्लोकांचे पठण करताना सर्व लक्षपूर्वक ऐकी. सोनकाने राजा जमेलेचे धार्मिकतेकडे मार्गदर्शन करणे सुरू ठेवले आणि त्याला मांस, पुष्कर, प्रमास आणि मानरस यासारख्या पवित्र सण भेट देण्यास प्रोत्साहित केले. त्याने स्पष्ट केले की या ठिकाणी स्नान केल्याने राजाला दीर्घायुष्य आणि चैतन्य मिळेल. सोनकाने उदारता आणि त्यागाचे महत्त्व देखील सांगितले. मनूच्या शब्दांचा रवाला देत ज्याने म्हटले होते की त्याग हा उदारतेपेक्षा चांगला आहे. सभा जेव्हा सोनाकचे शब्द ऐकत होती तेव्हा ते आशेच्या आणि नूतनीकरणाच्या भावनेने भरून गेले. राजालाही त्याचे हृदय उंचावलेले वाटले, जणू काही त्याच्या खांद्यावरून एक भार उचलला गेला आहे. सोनात तेव्हा आत्मसंयमाचे महत्त्व आणि दुष्ट व्यक्तीशी संगती करण्याच्या धोक्याबद्दल बोलला. त्याने जोर देऊन सांगितले की एखाद्याने गडगडाटासारखा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, दुष्ट प्रभाव वेगाने दूर केले पाहिजेत. सोनाकाच्या शब्दांनी सभागृहाचे चैतन्य वाढले आणि राजा जन्मलेला त्याचा संकल्प बळकट झाल्याचे जाणवले. त्याला माहीत होते की त्याला दुसरी संधी देण्यात आली आहे, स्वतःला मुक्त करण्याची आणि जगाची प्रतिष्ठा मिळवण्याची संधी. नव्याने दृढ निश्चयाने राजाने न्याय आणि करुणेने राज्य करण्याची शपथ घेतली आणि सोनाकासारख्या ज्ञानी माणसांचा सल्ला घेतला. सभा विखुरली असताना काळात जन्मलेला आपल्यावर शांततेची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्याला एक दुर्मिळ भेट देण्यात आली आहे. नव्याने सुरुवात करण्याची, त्याच्या भूतकाळातील चुका मागे सोडण्याची आणि धार्मिकतेकडे एक नवीन मार्ग तयार करण्याची संधी. आणि म्हणून आशा आणि दृढनिश्चयाने भरलेल्या अंतकरणाने राजाने सुटकेच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. मार्गावर राजा जन्मेल्याचे मार्गदर्शन करणारा शहाणा सोनक राजाला निघून जाताना पाऊल लावून बोलून हसला. त्याला माहीत होते की नीतिमत्तेचा मार्ग लांब आणि कठीण आहे. एका उदारस वातावरणामध्ये युधिष्ठिराने केलेल्या चौकशीने भीष्माकडून नैमिषाच्या जंगलात गिधार आणि कोल्हा यांच्यातील एका प्राचीन चकमकीबद्दल एक कथा उफाळून आली. एका ब्राह्मणाने आपला लहान मुलगा अर्भक आकडीमुळे गमावला होता आणि ते त्यांच्या मुलाचे दहन करण्याच्या तयारीत असताना कुटुंब धोक्यात बुडाले होते. ते स्मशानभूमी उभे असताना त्यांच्या प्रिय व्यक्तीचे निर्जीव शरीर धरून एक गिधार खाली झेपावले. त्याची भेदक नजर त्या दिवशीची छाननी करत होती. मलविषयासारखे टपकणारे शब्द घेऊन पक्षी म्हणाला, हे ठिकाण सोडून जा आणि थांबू नका, कारण तुम्हाला फक्त एक मूल सोडायचे आहे. दररोज हजारो पुरुष आणि स्त्रिया येथे येतात, कधी परत येत नाहीत. विश्व बरे आणि दुःखाने भरलेले आहे. मिलन आणि विरटन हे क्षण आहेत. जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा तुमचे नातेवाईक तुमच्याप्रमाणेच नाहीसे होतील. गिधारांच्या शब्दांनी शोकाकुर कुटुंबातील सदस्यांच्या अंतकरणाला स्पर्श केला. त्यांची वेदना कमी होऊ लागली आणि त्यांनी आपल्या मुलाला जमिनीवर ठेवले लावण्याच्या तयारीत ते मागे वळणारच असताना त्याच्या गोळीतून एक कोल्हा बाहेर आला. त्याची काळी फर फिकटणाऱ्या प्रकाशात चमकली उत्कट आवाजात कोल्हा कुटुंबाला विनवणी करीत असे, तुमच्या मुलाला सोडू नका. हा विवेक सत्वनांचा क्षण आहे. कदाचित जे मूल पुन्हा जिवंत होऊ शकेल. खुश गवताची फक्त काही ब्लेड जमिनीवर सोडून द्या आणि तुमचे आकर्षण काढून टाका. या वेळेची गुंभवायमी आहेत. कोल्हाचे शब्द भावनेने भरलेले होते. जे प्राणी आणि पक्षी देखील त्यांच्या लहान मुलाबद्दल दाखवलेल्या प्रेमाचे प्रतिध्वनी होते. गिधारांच्या तीव्र वास्तववाद आणि कोल्हाच्या आशावादी शब्दांमध्ये कुटुंब विखुरले गेले होते. ते संकोच करत असताना गिधार पुन्हा एकदा मध्ये शिकत असे, मूर्ख, तुम्ही निर्जीव
शरीरासाठी शोक का करता? तुमचे स्वतःचे जीवन पापाने भरले आहे. तुमच्या अपराधांपासून स्वतःला शुद्ध करण्यासाठी तपश्चर्येचा सराव करा. विलाप मृतांना पळत आणणार नाहीत. दुर्दैवाने हे मूल निघून गेले आहे, ज्यामुळे तुम्ही अमर्याद दुःखात बुडून जालगी झाडांचे शब्द मानवी आसक्तीबद्दल तिरस्काराने ओतप्रोत होते. संपत्ती, सोने सोने मौल्यवान रत्ने या सर्वांची मुळे तपश्चर्येमध्ये आहेत. तपश्चर्या योगातून जन्माला येतात आणि दुःखाचे मोजमाप मागील आयुष्यात केलेल्या कृतीवर अवलंबून असते. प्रत्येक प्राणी त्याच्या स्वतःच्या चांगल्या आणि वाईट कृतींचे ओझे घेऊन या जगात येतो. विझरांचा गवार थंड वाऱ्यासारखा होता, ज्यामुळे त्यांच्या मुलाशी असलेल्या कुटुंबाचे आकर्षण दूर होते. विलोली दृष्टिकोनासमोर कोला विलाप म्हणाला, तुमच्या रडणाऱ्या आत्म्याने जपून ठेवलेले प्रेम त्या हलक्या मेंदूच्या विझागाने कमी केले आहे. तसेही असलेच पाहिजे, कारण त्याच्या शांततेने घडलेल्या चांगल्या शब्दाचा परिणाम म्हणून. गरमागरम वादविवादात युधिष्ठिराने आपले पूजे आजोबा भीष्म यांना एक विचारप्रवर्तक प्रश्न विचारला. महामहिम त्याने विचारले, मूर्खपणा आणि बडईने प्रेरित कमकुवत व्यक्ती जवळ राहणाऱ्या शक्तिशाली शत्रूला चिडवते तेव्हा काय करावे? दुसरा त्याच्या क्रोधापासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो? भीष्माने उत्तर देण्यापूर्वी एका क्षणासाठी या प्रश्नावर विचार केला. ही परिस्थिती मला हिमावतच्या जंगलातील एका प्राचीन कथेची आठवण करून देते. त्याने एक कथा विन्यास सुरुवात केली, जी त्याच्या प्रेक्षकांना जुन्या युगात घेऊन जाईल. त्या काळात हिमालयाच्या एका उंचीवर एक भव्य सलमाली झाड उभे होते. शतानुशत्याचे वाढत आणि भरबागीला आले होते. त्याच्या फांद्या संरक्षणाच्या छत्राप्रमाणे सर्व दिशांनी गुंड पसरल्या होत्या. झाडाचे खोड डोंगराच्या शिखरासारखे मोठे होते. पाने आणि फांद्या आकाशाला स्पर्श करत असल्याचे दिसत होते. त्याच्या सावलीत थकलेले हत्ती त्यांच्या लांब पायवाटीनंतर विश्रांती घेत असत, तर असंख्य इतर प्राणी आणि पक्ष्यांनी त्याला त्यांचे घर बनवले. जेव्हा भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली, तेव्हा त्याने वर्णन केले की एकदा नारद एक शहाणा ऋषी त्याच्या भरतेमुळे आश्चर्यचकित होऊन सलमाली जवळ आला होता. हे सलमाली नारद म्हणाला, तू खरोखरच एक अद्भुत दृश्य आहेस. तुझ्या फांद्या आणि खोड देवा इतकेच मजबूत आहे, तरीही मी त्यापैकी कोणालाही वाऱ्याने तुटलेले पाहिले नाही, जे त्याच्या क्रूरतेसाठी ओळखले जाते. पण या वाऱ्याच्या देवाने तुझ्याशी मैत्री केली आणि तुला हानीपासून वाचवले. हे खरे आहे का? सलमालीची भव्य उपस्थिती शांतता आणि शांततेचे आभाळ उत्सर्जित करत होती. भीष्माने वर्णन केले की त्या झाडाची हिरव पावनाच्या कृपेचा पुरावा होती, ज्यामुळे त्याच्या अफा आकारात असूनही त्याची भरभराट होऊ शकली. जसजसे ऋतू बदलत गेले तसतशी सलमाली फुलांनी फुटत गेली. पक्ष्यांनी गायलेल्या गोड सुरांनी हवा भरून गेली, ज्याने त्याच्या फांद्यांमध्ये त्यांचे घर बनवले. दृश्य जिवंत झाले. जेव्हा भीष्माने घामाने आंघोळ केलेल्या आणि आनंदाने रळशी ठुमकणाऱ्या हत्तीची स्पष्ट चित्र काढली आणि सलमालीच्या सावलीत सांत्वन मिळवण्यासाठी तिच्या जवळ गेला. जंगलातील इतर प्राणी झाडाच्या भोवती जमून त्याचे सौंदर्य आणि वैभव वाढवत असत. अगदी ब्राह्मण आणि तपस्वी देखील सलमालीतून उद्भवलेल्या शांततेच्या भावनेने आकर्षित होऊन त्याच्या फांद्यांखाली आश्रय घेत असत. भीष्माने त्याची कथा संपताच युधिष्ठिरचा प्रश्न पार्श्वभूमीत युक्त होताना दिसत होता. त्याच्या जागी सामर्थ्य आणि संरक्षण यांच्यातील नाजूक संतुलनाची सपन समज आली. या आख्यायिकेने त्यांना अशा जगात नेले होते, जिथे सर्व भव्य प्राण्यांना एका शक्तिशाली मित्र पक्षासाठी सापन मिळू शकत होते. अंधी पावनाशी असलेल्या सलमालीच्या मैत्रीप्रमाणेच ते एका हिरव्यागार जंगलात ते भव्य सलमाली झाड उंच उभे होते. त्याच्या फांद्या वाऱ्यामध्ये हळुवारपणे हलत होत्या. नारद एक ज्ञानी आणि पूज्य ऋषी झाडाजवळ गेला आणि त्याच्याशी बोलू लागला. सलमाली, तो म्हणाला, हे स्पष्ट आहे की तुमचे पण देवाशी एक विशेष बंधन आहे. मी तुमचा आहे. या तुमच्या शब्दांनी त्याचे संरक्षण मिळवले आहे असे दिसते. त्याचा आवाज खोलवर आणि प्रतिध्वनित हो. सलमालीने उत्तर दिले, नारद, वारा हा माझा मित्र किंवा मित्र नाही. त्याची शक्ती माझ्यातून काहीच नाही. खरे तर माझी ताकद त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. ती माझ्या मालकीच्या केवळ 18व्या भागा एवढी आहे. नारदाने हे ऐकल्यावर वाऱ्याची एक तीव्र झुणूक जंगलातून वाहत गेली. झाडे उन्मळून पडली आणि ढिगारा उडत होता, परंतु सलमाली सुरक्षित राहिली. तिच्या फांद्या वादळात लवचिक होत होत्या. नारदाचे डोळे आश्चर्याने हुंदावले. सलमाली, तुझे शौर्य प्रशंसनीय आहे, तो म्हणाला, पण मी तुला सावध करायलाच हवा. पवन देवाच्या शक्तीशी स्पर्धा करू शकेल
असा कोणताही प्राणी नाही. इंद्र, यम किंवा पाण्याचा स्वामी वैष्णव देखील त्याच्या सामर्थ्याशी बरोबरी करू शकत नाही. ऋषींचे शब्द दृढनिश्चयाने टपकले, परंतु सरमाली अप्रभावित राहिली. मला माझी ताकद माहीत आहे. नारद त्याने उत्तर दिले, मी देवाला जरावर आपला क्रोध उधळताना, पर्वत आणि झाडे सारखीच पाळताना पाहिले आहे. पण मी त्याला माझ्यासमोर पडताना देखील पाहिले आहे. माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने तो वारंवार तुटला आहे. त्या झाडाचे शब्द एका शांत आत्मविश्वासाने भरलेले होते, ज्याने नारदाला आवाज केले डगमगता. ऋषी पुढे म्हणाले, सलमाली, तू एक मोठी चूक करत आहेस. तुझे शब्द म्हणजे जीवन देणारा आणि सर्व सजीवांचे कारण असलेल्या पण देवाचा अपमान आहे. जेव्हा तो आपल्या शक्तीचा योग्य वापर करतो तेव्हा प्राण्यांची भरभराट होते. जेव्हा अयोग्य रीतीने संकटे येतात, नादाचा आवाज कठोर होत गेला आणि तो पुढे म्हणाला, पण देवाचे वर्चस्व मान्य करण्यास तू नकार दिलास. हे तुझ्या समजल्यातील कमकुवतपणाचे लक्षण आहे. सरमाली खंबीरपणे उभी राहिली. तिच्या फांद्या वाऱ्यामध्ये हळुवारपणे हालत होत्या. नारद, मला सत्य माहीत आहे. ती माझ्याकडे पण देवाच्या आवाक्याबाहेरचे सामर्थ्य आहे. माझे शब्द पोकळ बडबड नाही, ते माझ्या सामर्थ्याचा आणि माझ्या अवज्ञेचा पुरावा आहे. कोशीने बोलणे संपल्यावर रागाची ते चमक त्याच्या चेहऱ्यावरून गेली. तुमच्या अपमानाबद्दल स्वतः पवन देवाला सांगे. नारदाने घोषित केले, तुम्ही मर्यादा ओलांडल्या. सलमली, तुम्ही उपासनेसाठी योग्य असलेल्या व्यक्तीचा अनादर केला आहे. तुमच्या शब्दांना विरोध होणार नाही. मी खात्री करून घेईल की पवन देवाला तुमच्या तिरस्काराबद्दल माहिती असेल. झाडाकडे शेवटची नजर टाकत नारद वळला आणि जंगलात गायब झाला, ज्यामुळे सलमाली वाऱ्याच्या कुजबुजामध्ये उंच उभी राहिली. प्राचीन भारताच्या भव्य क्षेत्रात भीष्म आपल्या श्रोत्यांसमोर उभे राहून सामर्थ्य आणि शहाणपणाची कथा सांगत होते. त्यांनी हिमावच्या छातीवर वसलेल्या सलमाली वृक्षाचे वर्णन करून सुरुवात केली, ज्याच्या फांद्या पसरलेल्या बाहुंप्रमाणे आकाशाकडे पसरलेल्या आहेत आणि त्याची मुळे पृथ्वीवर खोलवर खोदत आहेत. त्वरेच्या देवाला वृक्षाचे शब्द सांगणाऱ्या आकाशातील संदेश वाहत नारदाच्या आधी सलमालीने पवन देवाबद्दल वाईट बोलले होते. नादाने पवन देवाला इशारा दिला, हे पराक्रमी, मला तुझ्या उपस्थितीत सलमालीचे शब्द पुन्हा बोलू देऊ नकोस. तू सर्वोच्च श्रेष्ठ आणि शक्तिशाली व्यक्ती आहेस. तुझा क्रोध स्वतः विध्वंसकाच्या रागाशी स्पर्धा करू शकतो. सलमालीच्या अपमानामुळे संतप्त झालेला पवन देव त्या झाडाचा सामना करण्यासाठी निघाला. जेव्हा तो सलमालीजवळ पोहोचला तेव्हा पवन देवाने घोषित केले, तुम्ही नारदाच्या आधी माझ्याविषयी वाईट बोलला हे जाणून घ्या. मी वाऱ्याचा देव आहे. मी तुम्हाला माझी शक्ती आणि सामर्थ्य दाखवील. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजाल, परंतु सृष्टीच्या काळात आजोबा ब्रह्मा यांनी तुमच्या खाली विश्रांती घेतल्यामुळेच मी आतापर्यंत तुमचा जीव वाचवला आहे. पवन देवाच्या शब्दांनी तिरस्कार केला, कारण त्याने सलमालीवर त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पण देवाच्या धमक्यामुळे विचलित न झालेली सलमाली उपहासाने हसली, हे वायेच्या देवा, मला तुझे सामर्थ्य दाखवा. तुझा सर्व क्रोध माझ्यावर उधार तू मला काय इजा करू शकतोस. जरी तुझी शक्ती खरोखरच फक्त तुझीच असली तरी मी तुला घाबरणार नाही, कारण मी शहाणपण आणि समजूतदारपणामध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सलमालीचे शब्द खोलवर फुटले, कारण ते एका सत्याबद्दल बोलले जे पवन देव नाकारू शकला नाही. शारीरिक शक्ती ही एक गोष्ट होती, परंतु मनाच्या क्षेत्रात सत्य असू शकते. जशी रात्र पडली तसतशी सलमालीने स्वतःच्या मर्यादा प्रतिबिंबित केल्या. त्याच्या लक्षात आले की तो खरोखरच शारीरिक शक्तीच्या बाबतीत पण देवापेक्षा कमी दर्जाचा आहे. तरीही त्याला हे देखील माहीत होते की त्याच्याकडे एक गुण आहे ज्याची इतर झाडांमध्ये कमतरता आहे, बुद्धिमत्ता. सलमालीने स्वतःशी विचार केला, जर इतर झाडे माझ्यासारखी त्यांच्या समजुतीवर अवलंबून असतील तर ते पवन देवाच्या क्रोधाला घाबरणार नाही, परंतु गारे ते गोष्टींच्या वास्तविक स्वरूपाकडे आंधळे आहेत. जसे तारे वर चमकू लागले तसंच सलमालीचे विचार आतल्या बाजूला वळले. त्याला समजले की नादाला त्याचे स्वतःचे शब्द खोटे होते आणि तो खरोखरच पवन देवतेपेक्षा कमकुवत होता. तरीही त्याला हे देखील माहीत होते की शहाणपणाच्या क्षेत्रात तो झाडांमध्ये एकटा उभा आहे. सलमालीच्या आत्मपरीक्षणाने एक सखोल सत्य उघड केले की बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणाने शक्तीचे खरे उपाय आहेत, शारीरिक शक्तीचे नाही. भीष्मची कथा संपुष्टात आली.
ज्यामुळे त्याच्या श्रोत्यांना सलमाली वृक्षाच्या शब्दांचा विचार करावा लागला. एका जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन सलमाली झाड उभे होते. त्याच्या फांद्या वाऱ्यामध्ये हळुवारपणे झुलत होत्या. त्याची पाने हळुवारपणे झपाटलेली होती, कारण ती वाऱ्याकडे गुप्त गोष्टी कुजबुजत होती, ज्यामुळे त्याच्या फांद्यांना स्पर्श होत होता. परंतु त्याच्या भव्य स्वरूपाखाली सलमालीने एक गुप्त द्वार जपले होते. त्याने एक दुर्दैवी निर्णय घेतला होता, जो त्याचे नशीब कायमचे बदलेल. जर अंतकरणाने सलमालीच्या झाडाने स्वतःच्या शुद्धीकरणाच्या कृतीमध्ये त्याच्या सर्व प्रमुख आणि सहाय्य फांद्यांचा बळी देण्याचा संकल्प केला. जसजसा सूर्य जंगलावर उगवला, वृक्ष स्थिर उभा राहिला. त्याच्या हातपाय त्याच्या खोडापासून तोडले गेले. सलमालीचा संकल्प लक्षात घेऊन वारा उत्सुकता आणि भीतीच्या मिश्रणासह जवळ आला. वाऱ्याने जोरदार झुतात सलमालीच्या दिशेने झेपावले आणि त्याच्या मार्गाची मोठी झाडे तोडली. पण आता झाड त्याच्या वरच्या फांद्या, पाने आणि फुलांपासून वेगळे झालेले पाहून त्याची वागणूक बदलली. वाऱ्याच्या रागाचा आनंद वाढला आणि त्याने सलमालीला अशा शब्दांनी संबोधित केले, जे जंगलात प्रतिध्वनित झाले. हे सलमाली, रागाच्या भरात तुझ्या सर्व फांद्या कापून तू स्वतःशी जे केलेस तेच मी तुझ्याशी केले असते. आता तू तुझ्या गर्विष्ठ वरच्या आणि फुलांपासून दूर झाला आहेस आणि आता तुझ्या अंकुराशिवाय आहे. तुझ्या स्वतःच्या वाईट सल्ल्यांचा परिणाम म्हणून तू माझ्या सामर्थ्याखाली आला आहेस. वाऱ्याचे शब्द ऐकून सलमालीच्या झाडाला खूप लाज वाटली. नादाच्या सावतिरीच्या कथांच्या आठवणीने त्याच्या मनात पूर आला आणि तो त्याच्या मूर्खपणाबद्दल पश्चाताप करू लागला. सलमालीच्या लक्षात आले की एका शक्तिशाली व्यक्तीच्या शत्रुपणाला चितावणी देऊन त्याने स्वतःच्या नशिबावर शिक्कामोर्तब केले आहे. पूज्य ऋषी भीष्म यांनी आपली कथा पुढे चालू ठेवली. अशा प्रकारे राजांमधील हेवा एक कमकुवत आणि मूर्ख व्यक्ती एका शक्तिशाली व्यक्तीचे वय भडकून शेवटी दंतकथेतील सलमालीप्रमाणे पश्चाताप करण्यास भाग पाडले जाते. समान सामर्थ्य असले तरी लोक अचानक ज्यांनी त्यांना जखमी केले आहे त्यांच्याशी शत्रुत्व साधत नाही. दुसरीकडे ते हळूहळू त्यांचे सामर्थ्य दाखवतात. हे राजा भीष्मच्या शब्दांनी गाजा युधिष्ठिराला एक धडा शिकवला. मूर्ख बुद्धी असलेल्या व्यक्तीच्या शत्रुत्वाला कधीही चितावणी देऊ नये. अशा परिस्थितीत बुद्धिमान माणसाची बुद्धिमत्ता ज्या विषयावर ती वापरली जाते अग्नीप्रमाणे कोरड्या गवताच्या ढिगाऱ्यात घुसते. बुद्धिमत्ता ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे जी एखाद्या व्यक्तीकडे असू शकते. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी पांडव आणि कौरवांमधील महान युद्धाच्या प्रतिमांची कल्पना केली. पराक्रमी दुर्योधन त्याच्या अक्षोहिणीसह अर्जुनाच्या एकाची सामर्थ्याशी भिडला होता आणि जरी कौरव सैन्य संख्येमध्ये श्रेष्ठ होते तरी ते होते एका भव्य संवेदनशील राजा युधिष्ठिर पापाचे मूळ कारण आणि त्याचे दूरगामी परिणाम समजून घेण्याची तीव्र इच्छा बाळगून पूज्य कुलगुरू भीष्माकडे गेला. भीष्माने युधिष्ठिरच्या कुतूहलाची खोली समजून लोभाची गुंतागुंतीची चित्रतीत उघड करण्यास सुरुवात केली. उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा त्याचा आवाज होता. भीष्माने घोषित केले, लोभ हा महान विध्वंसक आहे. हा तो स्रोत आहे जिथून मोठ्या दुःखासह पाप आणि अधार्मिकता वाहते. तो बोलत असताना त्याच्या शब्दांनी सभेमध्ये आत्मपरीक्षेचे एक मंत्र फिरवले, जे त्यांना त्यांच्या स्वतःच्या अंतःकरणाच्या खोलवर घेऊन गेलेलो. मामुळे क्रोध, वासना, न्याय गमावणे, फसवणूक, अभिमान, अहंकार आणि द्वेष कसा निर्माण होतो हे सांगून भीष्माने आपली कथा विणणे सुरू ठेवले. त्याने त्याचे वर्णन एक अतृप्त उत्कटता असे केले, जे कोणत्याही संपत्तीने तृप्त होऊ शकत नाही, आणि त्याची तुलना अमर्याद महासागराशी केली, जी कधीही भरली जाऊ शकत नाही. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी ऐकणाऱ्यांच्या मनात स्पष्ट चित्रे काढली. त्यांनी पाहिले की लोभामुळे एखाद्याच्या निर्णयावर ढग येतात, ज्यामुळे सर्वात हुशार आणि सर्वात विद्वान व्यक्ती देखील चतुराने आणि ढोंगीपणाने वागतात. लोभाने प्रेरित माणसे कशी मत्सरखोरी आणि निर्दयी होतात. त्यांची अंतःकरणे दगडासारखी कठोर होता हे त्यांनी पाहिले. तरी भीष्माने आपल्या श्रोत्यांना निराशेच्या स्थितीत सोडले नाही. त्याने उघड केले की अशा व्यक्ती अस्तित्वात होत्या ज्यांनी लोक समजून घेतला होता, ज्यांचा आत्मा सद्गुणांमुळे चमकला होता. हे असे पुरुष आणि स्त्रिया होते जे निसर्गाशी सुसंवाद साधत सांसारिक वस्तूविषयी आसक्तीपासून मुक्त होते. त्यांची अंतःकरणे करुणा आणि दयाळूपणे भरलेली होती. भीष्माने या सद्गुणी व्यक्तीचे वर्णन असे केले आहे की ज्यांना जीवनाची किंवा मृत्यूची भीती वाटत नव्हती, ज्यांनी प्राण्यांच्या अन्नाचा आणि भौतिक इच्छांचा त्याग केला होता आणि नीतिमत्तेच्या शोधात स्वतःला समर्पित केले होते. ते महान धैर्यवान पुरुष आणि स्त्रिया होते
ज्यांचे शब्द सत्य आणि प्रामाणिकतेने भरलेले होते, त्यांची अंतःकरणे सर्व प्राण्यांवरील प्रेमाने भरलेली होती. विश्वाने बोलणे संपवल्यावर सभेमध्ये भीतीची भावना पसरली. विवेकाने उजळलेले त्याचे डोळे युधिष्ठिर भीष्माकडे कृतज्ञतेने वळला, हे जाणून की त्याला एक मौल्यवान देणगी देण्यात आली आहे. लोभाचे स्वरूप आणि त्याच्या उलट सद्गुणांची अंतर्दृष्टी. दुष्टतेच्या स्वरूपावरील त्यांच्या संभाषणादरम्यान पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर जिज्ञासू मनाने त्याचे आजोबा भीष्माकडे वळला. आजोबा, तो म्हणाला, तुम्ही सर्व वाईट गोष्टींचे मूळ लोभ असल्याचे सांगितले आहे, परंतु मला अज्ञानाबद्दल अधिक तपशीलवार जाणून घ्यायचे आहे. जेव्हा त्याने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा भीष्माचे डोळे चमकले. त्याचा आवाज शहाणपणाने आणि करुणेने भरलेला होता. अहो युधिष्ठिर, जो अज्ञानाच्या माध्यमातून पाप करतो तो त्यांच्या कृतींचे गांभीर्य जाणत नाही. त्यांना हे समजत नाही की या पृथ्वीवरील त्यांचा वेळ मर्यादित आहे आणि ते सतत सद्गुणी लोकांबद्दल द्वेष बाळगतात. परिणामी त्यांना जगात बदनामी होते. युधिष्ठिराला उत्सुकता लागली आणि त्याने अधिक माहिती मागितली. मला अज्ञानाचे मूळ स्थान, वाढ, उदय, मुख, अविमाचे गुण, मार्ग, वेळ, कारण आणि परिणामाबद्दल जाणून घ्यायचे आहे. तो थांबला. त्याचा आवाज दृढ निश्चयाने भरलेला, आपण येथे जे दुःख अनुभवतो ते सर्व अज्ञानातून जन्माला येते. भीष्माने समजूतदारपणे मान डोलावली. त्याची अभिव्यक्ती गंभीर होती. आसक्ती, द्वेष, न्याय, गमावणे, आनंद, दुःख, अहंकार, वासना, राग, अहंकार, विलंब, आळस, इच्छा, तिरस्कार, मत्सर या सर्व पापी कृत्यांना अज्ञानाच्या सामान्य नावाने ओळखले जाते. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. हे लक्षात ठेवा, युधिष्ठिरा, अज्ञान आणि लोभ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते एकच पदार्थ सामायिक करतात आणि तीच फळे आणि दोष निर्माण करतात. ज्याप्रमाणे झाड त्याच्या मुळापासून उगवते, त्याचप्रमाणे लोभातून अज्ञान निर्माण होते. जससा लोभ वाढतो तसंच हे अज्ञानही वाढते. जिथे लोभ आहे तिथे अज्ञान असते आणि जेव्हा लोभ कमी होतो तेव्हा अज्ञान देखील कमी होते. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन भीष्माच्या शब्दांची शहाणपण आत्मसात करत होते. या लोभीपणाचे मूळ काय आहे आजोबा, त्याने विचारले. भीष्माचे डोळे काळाच्या खोलवर टक लावून पाहत होते. लोभाचे मूळ म्हणजे विवेक गमावणे, आणि एकदा एखाद्याने आपला विवेक गमावला की ते अज्ञान आणि लोभाच्या चक्रात अडकतात. युधिष्ठिर, या चक्राला अंत नाही, कारण ते शाश्वत आहे. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा त्यांच्या सभोवताचे वातावरण त्याच्या शब्दांच्या वजनासज्जर होत गेले. पण असे काही लोक आहेत ज्यांनी हे चक्र पार केले आहे. तो हळूच म्हणाला, जनक, युवान, गर्भी, प्रसेनजित, सर्व महाराजे ज्यांनी त्यांच्या लोभाला दडपून स्वर्ग मिळवला. तुम्ही युधिष्ठिर, जर तुम्ही टाळे तर तुम्ही देखील तेच साध्य करू शकता. एका भव्य सभेमध्ये सत्गुणी आत्मा असलेला राजा युधिष्ठिराने आपल्या पूज्य नातू भीष्म यांचा सल्ला मागितला. अग्नीसारखी जत असलेल्या उत्कटतेने त्याने विचारले, हे आजोबा, जो वेलांचा अभ्यास करतो आणि सत्गुणासाठी प्रयत्न करतो त्याला काय मोठे गुण आणते? इतर सर्वांपेक्षा कोणत्या काही कर्तव्यांना प्राधान्य दिले पाहिजे? जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकले. माझ्या मुलांनी तुला आत्मसंयमाची रहस्य सांगेन, जी सर्व सद्गुणांमध्ये सर्वोच्च आहे. हे ब्राह्मणाचे शाश्वत कर्तव्य आहे आणि त्यातूनच एखाद्याच्या कृतींचे खरे फळ मिळते. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. आत्मसंयम हे दान, धर्म, त्याग आणि वेदांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेपेक्षाही श्रेष्ठ आहे. ते एखाद्याची ऊर्जा वागवते, आत्म्याला शुद्ध करते आणि सर्वोच्च आशीर्वादाकडे नेत असते. आत्मसंयमाच्या बरोबरीचे इतर कोणतेही कर्तव्य मी ऐकले नाही. त्याद्वारे व्यक्ती महान सद्गुण प्राप्त करते आणि त्यांचे मन आनंदी राहते. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे शब्द आत्मविश्वासाने ओघळत होते, जसे एखाद्या कोरड्या घशात अमृत ओतले जात होते. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे त्याच्या नातवाच्या शहाणपणात पीत होते. आत्मसंयमाची चिन्हे काय आहेत? युधिष्ठिराने विचारले. त्याची उत्सुकता वाढली. भीष्म हसला आणि आत्मसंयमाचे गुण सांगण्यास सुरुवात केली. क्षमा, संयम, दुखापतीपासून दूर राहणे, निपक्षपातीपणा, सत्य, प्रामाणिकपणा, इंद्रियांवर विजय मिळवणे आणि इतर अनेक. भीष्म म्हणाला, हे असे गुण आहेत जे व्यक्तीला आत्मसंयमित करतात. अशी व्यक्ती प्रशंसा आणि बदनामी टाळते आणि मत्सर आणि द्वेषापासून मुक्त असते. त्यांना कधी तिरवेपणा येत नाही आणि त्यांचे हृदय शुद्ध आणि समाधानी राहते. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिराला त्याच्या सौम्य पट्ट्यामध्ये झाकून टाकणारी
शहाणपणाची चित्रफित विणली. राजाचे डोळे समजूतदारपणामुळे चमकले आणि त्याला स्वतःचा आत्मसेवाच्या इच्छेने हालत असल्याचे जाणवले. आत्मसंयमाचे अंतिम बक्षीस काय आहे? युधिष्ठिराने त्याच्या आवाजात फक्त कुजबूज कळत विचारले. भीष्मचा चेहरा सखोल शहाणपणाने चमकला आणि त्याने उत्तर दिले, जो माणूस सार्वत्रिक मैत्री पाळतो, सद्गुणी वागतो आणि आत्म्याच्या ज्ञानाशी परिचित असतो, अशा व्यक्तीला मुक्ती मिळते. त्या क्षणी युधिष्ठिराला सकाळच्या उन्हात फुलणाऱ्या कमळाच्या फुलाप्रमाणे त्याचे हृदय आनंदाने विस्तारत असल्याचे जाणवले. त्याला माहीत होते की त्याला एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे, आत्मसंयमाची बुद्धी, आणि त्याने त्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतली. जे काही येऊ शकेल सभा विखुरी जात असताना भीष्माचे शब्द हवेमध्ये तळमळू लागले, जसे की विटीचा सुगंध. एका भव्य सभेमध्ये भीष्म उंच उभा होता. त्याचे डोळे शहाणपणाने चमकू लागले आणि तो बोलू लागला. ज्ञानी लोक, तो म्हणाला, घोषणा करा की सर्व गोष्टींची मुळे तपश्चर्येमध्ये आहेत. ज्याने ही शिस्त पाळली नाही, तो स्वतःच्या कृतींचेही फळ मिळवण्याची आशा करू शकत नाही. ते बोलत असताना एक सूक्ष्म परंतु स्पष्ट ऊर्जा हवा भरून जात होती. जणू काही भीष्मच्या शब्दांच्या सामर्थ्याने अस्तित्वाचे धाडे नव्याने विणले जात आहे. निर्माणकर्त्याने तो पुढे म्हणाला, तपश्चर्येद्वारे विश्वाची निर्मिती केली. ऋषींनी त्यांच्या भक्ती आणि शिस्तीद्वारे पवित्र वेद मिळवले. आधी आपण खातो ते अन्न, झाडांवर पिकणारी फळे आणि पृथ्वीवर वाढणारी मुळे, हे सर्व तपश्चर्येच्या शक्तीचे परिणाम आहेतच. वगळाचे सदस्य लक्षपूर्वक ऐकून घेत असताना भीष्माच्या शब्दांनी त्यांच्या मनात जिवंत चित्रे काढली. त्यांना वशी दिसले. त्यांचे डोळे चिंतनाने बंद झाले. प्राचीन मंत्रांचे पठण करताना त्यांची शरीरे हलवारपणे हालत होती. त्यांनी निर्माणकर्त्याला पाहिले. त्याचे हात जग घडवताना उद्देशाने आणि अचूकतेने फिरत होते. भीष्म पुढे म्हणाले, औषधे आणि प्रतिजैविके सर्व तपश्चर्येच्या सामर्थ्याने काम करतात. सर्व उद्दिष्टांची पूर्तता त्यावर अवलंबून असते. जे काही अशक्य वाटते ते शिस्त आणि भक्तीद्वारे जिंकता येते. ते बोलत असताना सभेत एक सूक्ष्म बदल घडताना दिसत होता. जणू प्रत्येक सदस्याला त्यांच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल सखोल समजून घेण्याकडे ढकलले जात होते. भीष्माचे शब्द त्या लोकांकडे वळले जे मार्गापासून दूर गेले होते. मध्यधुंद तो म्हणाला, जो त्यांचे नाही ते घेतो, जो भ्रूणातेचा दोष आहे, सर्व तपश्चर्येच्या योग्य सरावाद्वारे शुद्ध केले जाऊ शकते. आणि मग सौम्य स्मिताशाने तो तपश्चर्येच्या अनेक प्रकारांबद्दल बोलला. अन्नापासून दूर राहणे त्याने घोषित केले तपश्चर्येचा सर्वोच्च आणि सर्वोत्तम प्रकार आहे. जेव्हा भीष्माचे शब्द त्यांच्या चर्मोत्कर्षावर पोहोचले तेव्हा सभेला श्रद्धेच्या तेजाने आगोळ घालण्यात आली. त्यांनी ऋषींना पाहिले. त्यांचे चेहरे आंतरिक प्रकाशाने उजळले. जेव्हा ते अंतिम शिस्त पाळत होते त्यात त्यांनी स्वतः देवांना पाहिले. त्यांचे दिव्य रूप तपश्चर्येच्या तेजाने चमकत होते. या क्षणी असे वाटत होते की मनुष्य आणि दैवी यांच्यातील सीमा संपुष्टात येत आहेत. भीष्माच्या शब्दांनी सभेच्या प्रत्येक सदस्याच्या आत एक सखोल समज जागृत केली होती की तपश्चर्येद्वारे काहीही शक्य आहे. अशा प्रकारे त्याने निष्कर्ष काढला, देवांनी तपश्चर्येद्वारेच त्यांचे श्रेष्ठत्व प्राप्त केले. तपश्चर्येद्वारे आपण आपले स्वतःचे प्राप्त करू शकतो. एका भव्य सभेमध्ये नीतिमान राजा युधिष्ठिर सत्याच्या सद्गुणांबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने उभा होता. त्याने अतुलनीय भक्ती आणि सचोटीचे जीवन जगलेल्या पूजनातू भीष्म यांचे ज्ञान मागितले. हिंसा महाराज, भीष्माने उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा प्रतिध्वनी होणारा त्याचा आवाज सुरू केला. सत्य हा आधारस्तंभ आहे ज्यावर सर्व सद्गुण उभे राहतात. हे एक शाश्वत कर्तव्य आहे जे समाजाच्या 4 वर्गांच्या पलीकडे आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सत्य हे केवळ एक सद्गुण नाही तर एक आश्रयस्थान, तपश्चर्या, योग आणि भ्रमच याचे सार आहे. भीष्म बोलत असताना त्याचे डोळे आतील प्रकाशाने चमकले जे सत्याचा मार्ग प्रकाशित करत होते. सत्याचे त्या प्रकार आहेत. तो पुढे म्हणाला, प्रत्येक त्याच्या शुद्ध आणि भेसळ न केलेल्या साऱ्याचे प्रकटीकरण आहे. निःपक्षपातीपणा म्हणजे द्वैताच्या प्रत्येच्या पलीकडे पाहण्याची क्षमता. सर्व प्राण्यांना दैवी नजरेत समान म्हणून पाहणे. स्वनियंत्रण म्हणजे एखाद्याच्या इच्छा, भीती आणि आसक्तीवर प्रभुत्व, ज्यामुळे एखाद्याला संभावाने धार्मिक मार्गावर चालण्याची परवानगी मिळते. भीष्माने सभेला थोपटत सौम्य नजरेने निरीक्षण केले. क्षमा हे असे एक वैशिष्ट्य आहे जे आपल्याला आनंद आणि वेदना, चांगल्या आणि वाईट अशा
दोन्ही गोष्टी अविचल अंतःकरणाने सहन करण्यास सक्षम करते. विनम्रता हा असा सद्गुण आहे जो आपल्या बोलण्याला आणि कृतींना सुशोभित करतो, आपल्याला करुणा आणि दयाळूपणाकडे मार्गदर्शन करतो. सहनशीलता ही अशी शक्ती आहे जी धैर्यातून उद्भवते, जी आपल्याला धैर्य आणि लवचिकतेसह जीवनाच्या परीक्षांमधून चालण्यास अनुमती देते. जेव्हा ते बोलत होते तेव्हा भीष्मच्या शब्दांनी शहाणपणाची एक रेखाटणी विणली होती. प्रत्येक धागा सत्याच्या एका पैलूचे प्रतिनिधित्व करतो, त्यात म्हणजे सांसारिक मालमत्ता आणि इच्छांशी असलेली आसक्ती सोडून देणे, ज्यामुळे आपण निसर्ग आणि दैवी यांच्याशी सुसंवाद साधून जगू शकतो. चांगुलपणा हा असा सद्गुण आहे जो आतून पसरतो, ज्यामुळे आपल्याला सर्व प्राण्यांप्रती निस्वार्थपणे वागण्याची प्रेरणा मिळते. धैर्य ही आंतरिक शांततेतून निर्माण होणारी शक्ती आहे, जी आपल्याला जीवनाच्या आव्हानांना संभावाने सामोरे जाण्यास अनुमती देते. भीष्माने सत्याचे अंतिम गुणधर्म करुणा आणि दुखापतीपासून दूर राहणे प्रगट केले, तेव्हा सभा लक्षपूर्वक ऐकली. सत्याचे हे 13 प्रकार त्याने घोषित केले. हे वेगळे गुण नाहीत, तर एका तेजस्वी रत्नाचे वेगवेगळे पैलू आहेत. ते एकमेकांना आधार देतात आणि बळकट करतात, एक अतूट बंध तयार करतात, ज्यामुळे धार्मिकता टिकून राहते. सभेमध्ये सूर्य मावळू लागताच भीष्माने आपल्या भाषणाचा समारोप एका गहन विधानाने केला. सत्यापेक्षा मोठे कोणतेही कर्तव्य नाही आणि असत्यापेक्षा अधिक घृणास्पद कोणतेही पाप नाही. सत्य हा नीतिमत्तेचा पाया आहे, कारण या पवित्र विहिरीतूनच सर्व सद्गुणांचा प्रवाह वाहतो. युधिष्ठिराने भीष्माला आदरपूर्वक नमन केले आणि दिलेल्या शहाणपणाची कबुली देत सभा टाळ्यांच्या कडकडाटात उसळली. एका भव्य सभेमध्ये ज्ञानी आणि न्यायी राजा युधिष्ठिर पूज्यवशी भीष्मकडे वळला आणि त्याच्या मनात एक प्रश्न डोकावला. हे भीष्म, मला सांगा. तो म्हणाला, त्या शक्तींबद्दल सर्व काही जे आपल्यात क्रोध आणि वासना निर्माण करतात आणि आपल्या जीवनात दोष, न्याय गमावणे आणि द्वेष आणतात. भविष्यातील भय. भीष्माने गंभीरपणे मान डोलावली. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. हे 13 दुर्गुण सर्व प्राण्यांना घेरणारे भयंकर शत्रू आहेत. त्याने सुरुवात केली. ते सर्व बाजूंनी आमच्याकडे येतात, भटकणाऱ्या लांडग्यांसारखे, आणि त्यांच्या सामर्थ्याने आम्हाला त्रास देतात. ते दोष आणि पाप आणतात आणि प्रत्येक नश्वराने त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. युधिष्ठिर भीष्माने प्रत्येक दुष्काळाची उत्पत्ती समजावून सांगताना लक्षपूर्वक ऐकत होता. तो म्हणाला, क्रोध जोमातून उगम पावतो आणि तो इतरांच्या चुकांमुळे बळकट होतो, परंतु क्षमा त्याला शांत करू शकते आणि नाहीशी करू शकते. पुढे जाण्यापूर्वी तो एका क्षणासाठी थांबला. काम दुसरीकडे संकल्पातून उद्भवते आणि भोग त्याच्या ज्वालांना पोषण देते. तरीही जेव्हा शहाणपण त्यापासून दूर जाते तेव्हा वासना नाहीशी होते. भीष्माच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात स्पष्ट चित्रे काढली. तो म्हणाला, क्रोध आणि लोभ यांच्यात मत्सर निर्माण होतो, परंतु करुणा आणि आत्मज्ञान ते दूर करू शकते. तो सांसारिक वस्तूंच्या क्षणभंगुर स्वभावाबद्दल आणि ज्ञान आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी कसे आणते याबद्दल बोलला. बुद्धिमान माणसांमध्ये तो पुढे म्हणाला, जेव्हा खरी बुद्धी प्राप्त होते तेव्हा मत्सर पटकन नाहीसा होतो. जेव्हा भीष्माने त्याचे स्पष्टीकरण चालू ठेवले तेव्हा युधिष्ठिरचे डोळे समजूतदारपणामुळे रुंदावत गेले. भीष्म म्हणाला, न्याय गमावण्याचे मूळ अज्ञानात आहे आणि ते पापपूर्ण सवयींपासून उत्पन्न होते. परंतु जेव्हा आपण ज्ञानी माणसांच्या संगतीचा शोध घेतो तेव्हा ही दुष्टता आपले डोके लपवते. ते परस्पर विरोधी धर्मग्रंथाबद्दल आणि ते विविध इच्छांकडे कसे नेऊ शकतात याबद्दल बोलले. तरी खरे ज्ञान या इच्छा दूर करू शकते. मानवतेला वेठीस धरणाऱ्या दुर्गुणांचे वर्णन करताना भीष्माच्या शब्दांनी भावनांची एक रेखाटणी केली. तो म्हणाला, दोष वेगळेपणामुळे जागृत झालेल्या स्नेहातून उद्भवते, परंतु जेव्हा आपल्याला कळते की मृत पळत येत नाहीत तेव्हा आपले दुःख कमी होते. इतरांचे भले सहन करण्याच्या असमर्थतेबद्दल आणि क्रोध आणि लोभातून ते कसे पुढे जाते याबद्दल तो बोलला. तरी सर्व प्राण्यांप्रती करुणा ही दुष्टता विझू शकते. भीष्माने त्याचे स्पष्टीकरण संपवत असताना युधिष्ठिरच्या चेहऱ्यावरून सखोल समजूतदारपणाचे प्रतिबिंब उमटले. द्वेष, तो म्हणाला, सत्यता त्याग आणि दुष्टतेमध्ये गुंतलेले असणे यातून उगम पावते, परंतु ज्ञानी आणि चांगल्या लोकांची वाट पाहणे ते दूर करू शकते. तो अभिमानाबद्दल बोलला, जो जन्म, शिक्षण आणि समृद्धीतून उद्भवतो. तरीही जेव्हा हे दिवे खरोखर असतात, हस्तिनापूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवर
सूर्य नुकताच उगम पावला होता. 5 पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर आपल्या पूज्य गुरु भीष्मासमोर उभा राहून दुष्टतेच्या स्वरूपाबद्दल मार्गदर्शन मागत होता. जिज्ञासा आणि चिंतेच्या सखोल भावनेने युधिष्ठिराने विचारले, हे भरत, मी माझ्या आयुष्यात अनेक चांगले लोक पाहिले आहेत, परंतु जे दुष्ट आणि क्रूर आहेत त्यांना मी समजत नाही. ते सर्व टाळत आहेत. असे दिसते काट्यांसारखे आणि अडचणीसारखे ज्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. भीष्माचे डोळे शहाणे आणि जाणकार दूरवर टकलावून पाहत होते. जेव्हा त्याने बोलणे सुरू केले, हे युधिष्ठिर, एक दुष्ट व्यक्ती इतरांना हानी पोहोचवण्याच्या तीव्र इच्छेने घासली जाते. ते दुष्टतेसाठीच्या अतृप्त उपासमारीने प्रेरित होतात आणि त्यांच्या कृती द्वेष आणि फसवणुकीद्वारे मार्गदर्शित असतात. जे निर्दोष आहेत त्यांची ते निंदा करतात, खोटे आणि अर्ध सत्य पसरवतात. जे त्याचा दुष्ट प्रभाव दूरदूरपर्यंत पसरवणाऱ्या प्राणघातक विषयासारखे पसरवतात. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी दुष्ट व्यक्तीचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. ते स्वतःला बळी मानतात, नेहमी त्यांच्या हक्काची फसवणूक झाल्यासारखे वाटतात. जरी त्यांना पुरेसे दिले गेले असले तरीही ते त्यांच्या स्वतःच्या धर्माला कृतीची बराई मारतात, परंतु प्रत्यक्षात ते कंजूस आणि दयनीय असतात. जे त्यांचा अधिकार आहे ते इतरांशी वाटून घेण्यास तयार नसतात. दुष्टपणाची गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न करताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचा चेहरा एकाग्रतेचा मुखवटा होता. भीष्म पुढे म्हणाले, एक दुष्ट व्यक्ती दुर्भावनापूर्ण डोळ्यांनी जग पाहते, नेहमी इतरांचे शोषण आणि हानी करण्याचे मार्ग शोधत असते. ते गर्विष्ठ आणि बढाई मारणारे असतात, जे अनेकदा त्यांच्या दुष्ट हेतूमध्ये सहभागी असलेल्याशी सहवास ठेवतात. जसजशी सकाळ होत गेली तसंच भीष्मच्या शब्दांनी त्या दुष्ट व्यक्तीचे स्पष्ट चित्र रेखाटले. ते भेटणाऱ्या प्रत्येकाला घाबरतात आणि त्यांच्यावर संशय घेतात. कोणावर किंवा कशावरही कधीही विश्वास ठेवत नाहीत. ते मूर्ख आणि दूरदृष्टी नसलेले असतात. चांगले आणि वाईट यात फरक करू शकत नाहीत. ते इतरांना हानी पोहोचवण्यात आनंद घेतात आणि त्यांच्या कृती क्रूरता आणि द्वेषाने मार्गदर्शित होतात. ते ऐकताच युधिष्ठिरचे डोळे रुंद होत गेले. त्याचे मन किती व्यापक दुष्टपणा असू शकतो याची जाणीव झाल्याने थरथर कापत होते. भीष्मचे शब्द आत्म्याला धरून ठेवलेल्या अशासारखे होते, जे मानवी स्वभावाचे सर्वात गडद कोपरे उघड करत होते. घेस जे अनंत काळासारखे वाटत होते. त्यानंतर भीष्माने आपल्या शिकवणीचा समारोप केला. जी व्यक्ती आपला पहिला भाग ब्राह्मणांना समर्पित करते आणि जे काही उरले आहे ते मित्र आणि नातेवाईकांना वाटून घेते, ती व्यक्ती या जगात मोठा आनंद आणि पुढच्या काळात अमर्याद आनंद प्राप्त करते. परंतु हे युधिष्ठिर, एक दुष्ट आणि दुष्ट व्यक्ती नेहमी शहाणपणाने टाळली पाहिजे. जसा सूर्य आकाशात त्याच्या शिखरावर पोहोचला, युधिष्ठिराला एक भावना जाणवली. एका मेळाव्यात भीष्म उंच उभे राहिले. राजा भरताला संबोधित करताना त्यांचे शब्द भादस्त झाले. त्या धर्मनिष्ठ आणि गरीब ब्राह्मणांसाठी ज्यांना त्यांची संपत्ती लुटण्यात आली आहे, यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, वेदामध्ये पारंगत आहेत आणि धर्म, संपत्ती आणि ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्यांना दिले पाहिजे. त्यांनी यावर जोर दिला की हे ब्राह्मण केवळ वेदांचे पात्र नाहीत, तर सर्व बलिदानांचे सार देखील आहेत. तर राजाने त्यांना विविध प्रकारच्या मौल्यवान संपत्तीची भेटवस्तू दिली पाहिजे, असे ते म्हणाले. भीष्मचे शब्द नदीसारखे वाहू लागले, जे कर्तव्याच्या आणि सद्गुणाच्या गुंतागुंतींना सहजपणे पार पाडत होते. ज्या ब्राह्मणाकडे 3 किंवा त्याहून अधिक वर्ष आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पुरेसा साठा आहे, तो सोम पिण्यास पात्र आहे. यज्ञ पूर्ण होण्यात राजाच्या भूमिकेबद्दल तो बोलला. अगदी ज्यांनी ते करण्यास विरोध केला त्यांच्याकडून संपत्ती घेण्याइतपतही भीष्माने सामाजिक पदानुक्रमाच्या गुंतागुंतींचा अभ्यास करत असताना सभेने लक्षपूर्वक ऐकले. शूद्राला यज्ञ करण्याची क्षमता नसते असे त्याने घोषित केले. त्यामुळे राजाने ब्राह्मणाचा यज्ञ पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी शूद्र घराण्यातून संपत्ती काढून घेतली पाहिजे. ही केवळ कर्तव्याची बाब नव्हती, तर मोठ्या गुणवत्तेची कमाई करण्याचे साधन देखील होते. भीष्माचे शब्द दान, धर्म आणि ब्राह्मणाचा दावा करण्याचा अधिकार या विषयाकडे वळले. ज्या ब्राह्मणाला 6 जेवणाशिवाय जाण्यास भाग पाडले गेले आहे, तो ब्राह्मण केवळ आजची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या नियमानुसार कोणत्याही ठिकाणाहून एका जेवणासाठी जे आवश्यक आहे ते काढून घेऊ शकतो. त्याने यावर जोर दिला की हे कार्य परवानगीने केले पाहिजे आणि ब्राह्मणाने राजाला कळवले पाहिजे. भीष्माने ब्राह्मणांचे रक्षण करण्याचे महत्त्व सांगितल्याने
सभेला गर्दी झाली. ब्राह्मणाचे शिक्षण आणि वर्तन निश्चित केल्यानंतर राजाने त्याच्यासाठी तरतूद केली पाहिजे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे. कारण एक पिता आपल्या मुलाचे रक्षण करतो. त्याने इशारा दिला की उपासमारीने ग्रस्त झालेल्या ब्राह्मणाने स्वतःचा कोणताही दोष नसताना क्षत्रियाच्या निष्काळजीपणामुळे असे केले. कर्तव्य आणि सद्गुणांच्या विविध पैलूंना स्पर्श करणारे भीष्माचे शब्द नदीसारखे वाहत राहिले. जिथे दक्षिणा दिली जात नाही अशा यज्ञात कधीही देवतांची पूजा करू नये असा इशारा त्यांनी दिला. अशा कृतीमुळे एखाद्याची मुले, प्राणी आणि स्वर्ग यांचा नाश होईल. प्रत्येक वर्षाच्या शेवटी वैष्णव यज्ञ करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. भीष्माने आपले भाषण संपवत असताना राजा भरत लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने रुंद झाले होते. सभागृहाचे वातावरण शांत होते. त्यांनी भीष्माच्या शब्दांचा भार उचलला होता. जणू समाजाची रचनाच नव्याने विणली गेली होती. कर्तव्य आणि सद्गुण केंद्रस्थानी होते. एका गंभीर मेळाव्याच्या दरम्यान कुशल योद्धा आणि माद्रीच्या मुलगानुकूल बाणांच्या फलंदावर जखमी अवस्थेत पडलेला कुरुचा पूज्य नातू भीष्माकडे गेला. कुतूहल आणि आधाने नकुलाने एक प्रश्न उपस्थित केला जो त्याच्या मनात भारावून गेला होता. युद्धातील सर्वात श्रेष्ठ शस्त्र कोणते, धनुष्य की तलवार? त्याने स्पष्ट केले की धनुष्य बहुधा युद्धाचे प्रमुख साधन मानले जात असले तरी धनुष्य तुटले किंवा त्याचे घोडे कमकुवत झाले तरीही एक कुशल तलवारबाज स्वतःचे रक्षण करू शकतो असा त्याचा विश्वास होता. धनुर्विद्याशास्त्राचा तज्ज्ञ भीष्म नकुलाच्या प्रश्नावर हसला आणि सृष्टीच्या प्राचीन कथाचे वर्णन करू लागला. तो अनंत विस्ताराच्या अंधारातून जन्मलेल्या विश्वाच्या उत्पत्तीबद्दल बोलला. जिथे ब्रह्मांडाला आकार देण्यासाठी आदिम अस्तित्व महान व्यक्ती उदयास आली. केवळ विचाराने त्याने घटक निर्माण केले. वारा, अग्नी, सूर्य, आकाश, पृथ्वी आणि काळाचे नियमन करणारे खगोलीय पिंड. भीष्माने जसजसे आपले कथन चालू ठेवले तसचे नकुलाचे डोळे आश्चर्याने कुंदावत गेले. त्याने नातवाच्या इच्छेने जन्मलेल्या वशीबद्दल ऐकले ज्यात मरीची, अत्री, पुलस्त्य आणि रुद्र यांचा समावेश होता, ज्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आणि शहाणपण होते. या गोष्टींना मुले झाली आणि त्यांच्या वंशजांनी देव आणि पित्यांपासून ते राक्षस, प्राणी, पक्षी आणि वनस्पती अशा विविध प्राण्यांनी विश्वाला व्यापले. तथापि सर्व प्राण्यांची निर्मिती समान नव्हती. हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्य यांच्या नेतृत्वाखाली दैत्य आणि दानवांनी कर्तव्य आणि सदाचाराकडे दुर्लक्ष करून देव आणि गळशींना आव्हान देण्यास सुरुवात केली. त्यांनी अभिमानाने आणि करुणेविना त्यांच्या शिक्षेच्या काठीने इतर प्राण्यांचा छेड केला. जो ब्राह्मण ज्ञानी ऋषी समेत रत्ने आणि रत्ने यांनी सुशोभित केलेल्या एका भरपर्वत शिखरावर चढले जिथे तारे तलावावर कमळासारखे विश्रांती घेत असल्याचे दिसत होते. 1000 वर्षांनंतर त्याने धर्मग्रंथानुसार भव्य बलिदानाची व्यवस्था केली. देव आणि ऋषींना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. पवित्र विधी जसजसा पुढे सरकत गेला तसच त्या यज्ञातील अग्नीतून चंद्राएवढी तेच प्रसारित करणारा एक प्राणी बाहेर आला. त्याचे काळे रण, तीक्ष्ण दात, दुबळे पोट आणि उंच उंचीने भयचकित केले. पृथ्वी खतरत होती. समुद्र आशात लाटांनी थरथरत होता. उल्कापिंड आकाशात चमकत होते आणि सर्व प्राणी भीतीपोटी थरथरत होते. ब्राह्मणाने ऋषी, देव आणि गंधर्वांना संबोधित केले. या व्यक्तीचा मी विचार केला होता ज्या प्रचंड शक्ती होती. त्याचे नाव हसी, तलवार किंवा स्टिमेटर आहे. मी त्याला जगाच्या संरक्षणासाठी आणि देवांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी निर्माण केले आहे. युगाच्या शेवटी त्याचे रूपात एका भव्य, अत्यंत चमकदार, धारदार आणि सर्व विध्वंसक व्यक्तीसारखी चमकणाऱ्या तलवारीत झाले. ब्राह्मण पवनात जमलेल्या सभेवर एक उड्डाण नारिंगी प्रकाश टाकत सूर्य राज्यावर मावळत होता. कुरुवंशाचा आदरणीय कुलगुरू भीष्म याने बोले संपवले होते आणि युधिष्ठिर, त्याचे भाऊ अर्जुन, नकुल, सहदेव आणि भीम यांच्यासह त्यांच्या राजवाड्यात परतला. ते आत प्रवेश करत असताना राजा धृतराष्ट्राने आपल्या मुलांना विदुराला कुटुंबातील 5वा सदस्य म्हणून संबोधित केले. माझ्या प्रिय मुलांनो, तो म्हणाला, हे जग 3 तत्वांद्वारे चालते, सद्गुण, संपत्ती आणि इच्छा. पण कोणते सर्वात महत्वाचे आहे? आनंद आणि पूर्ततेच्या आपल्या शोधात आपण कोणाला प्राधान्य द्यावे? तो त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत त्या प्रत्येकाकडे उत्सुकतेने पाहत होता. विदुरा शहाणा आणि विद्वान काका सर्वात आधी बोलला. महाराज, त्याने सुरुवात केली, मी या विषयावर लक्षपूर्वक विचार केला आहे आणि सद्गुण हे सर्वात महत्वाचे तत्व आहे. यावर माझा विश्वास आहे. हा पाया आहे ज्यावर इतर
सर्व काही बांधले जाते. सद्गुणांशिवाय आपण मुळांशिवाय असलेल्या झाडासारखे असू अस्तिक आणि नाशास प्रवृत्त. ते पुढे म्हणाले, सद्गुणामध्ये अनेक गुण समाविष्ट आहेत. करुणा, क्षमा, प्रामाणिकपणा, आत्मसंयम आणि सत्य हे सद्गुणांचे गुणधर्म आहेत आणि खरे सुख आणि पूर्तता प्राप्त करण्यासाठी ते आवश्यक आहेत. ज्याप्रमाणे एक शेतकरी भरपूर पीक घेण्यासाठी त्याच्या पिकांकडे वळतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जीवनात हे गुण जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फायद्याच्या विज्ञानात निपुण असलेल्या अर्जुनाने विदुराच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर दिले. महामहिम, तो म्हणाला, सद्गुण खरोखरच आवश्यक आहे, परंतु आपले ध्येय साध्य करण्यासाठी संपत्ती देखील महत्त्वपूर्ण आहे. संपत्तीशिवाय आपण सद्गुणांचे पालन करण्याचे किंवा आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे साधन मिळू शकत नाही. धर्मग्रंथ घोषित करतात की संपत्ती हा सर्व कृतींचा शेवट आहे आणि तो पाया आहे, ज्यावर सद्गुण आणि इच्छा दोन्ही तयार होतात. माद्रीचे एक जुळे पुत्र नकुल आणि सहदेव पुढच्या वेळी ओरडले, आम्ही अर्जुनाशी सहमत आहोत. ते म्हणाले, आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संपत्ती मिळवणे आवश्यक आहे, परंतु सद्गुण जोपासण्यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजे. संपत्ती नसलेली व्यक्ती कोणत्याही इच्छेची पूर्तता करू शकत नाही, जशी सद्गुण नसलेली व्यक्ती संपत्ती मिळवू शकत नाही. सद्गुणांचे आचरण करताना आपण समर्पित मनाने संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भीम, सामर्थ्यवान आणि उत्कट योद्धा, याने शेवटचे भाषण केले. तो म्हणाला, इच्छा हे सर्वात महत्त्वाचे तत्व आहे असे मला वाटते. तो म्हणाला, सर्व कृतीमागील प्रेरक शक्ती हीच आहे आणि सद्गुण आणि नफा या दोन्हींचे सार आहे. इच्छेशिवाय आपण फळ नसलेल्या झाडासारखे होऊ नापीक आणि अपूर्णते. पुढे म्हणाले, तिचा अनेक रूपे धारण करते, परंतु त्याचे अंतिम ध्येय आपल्याला आनंद आणि परिपूर्णता आणण्याचे आहे. आपण आपल्या इच्छा दडपण्याचा प्रयत्न करू नये, तर त्या सकारात्मक मार्गाने प्रवाहित करण्यास शिकले पाहिजे. ज्याप्रमाणे एक नदी महासागराच्या दिशेने वाहते, तसेच केले पाहिजे. त्या दुर्दैवी घाती सूर्य मावळला होता आणि गौतम या प्रसिद्ध ब्राह्मणाने त्याच्या घराला निरोप दिला होता. त्याने व्यापाऱ्यांच्या एका तात्यासह समुद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला, जे समुद्राच्या लाटाचे अनुभवी प्रवासी होते. जेव्हा ते एका खोऱ्यातून जात होते, तेव्हा त्यांचा मार्ग एका संतप्त हत्तीमुळे विस्कळीत झाला, ज्याने त्याच्या पार्श्वभूमीवर विनाशाची पायरी सोडली. बहुसंख्य व्यापारी त्या स्वपदाच्या क्रोधाला बळी पडले आणि गौतम त्याचे जीवन संतुलनात लटकत असताना गोंधळातून थोडक्यात बचावला. जेव्हा तो उत्तरेकडे पळून जात होता, तेव्हा ब्राह्मणाला स्वतःला हरवलेले आणि एकटेच आढळले. तो किंपुरुषासारख्या घनदाट जंगलातून भटकत होता. त्याचा प्रवास त्याला अपरिचित भूप्रदेश ओलांडून गेला. जोपर्यंत तो समुद्राच्या किनाऱ्याकडे जाणाऱ्या वरळावलाच्या रस्त्यावर अडखळला, तो स्वर्गातील जंगलात प्रवेश करत असताना फुललेल्या फुलांचा सुगंध हवेत उडत होता. आंब्याच्या झाडांनी भरलेला होता, ज्यात वर्षभर फळे आणि फुले येत होती. या मंत्रमुग्ध भूमीवर 100 आणि किन्नर लोक राहत होते. त्याचे सौंदर्य स्वर्गातील नंदनच्या पवित्र जंगलाशी स्पर्धा करत होते. गौतमच्या पावलांच्या जंगलातून प्रतिध्वनी येत होते, जेव्हा तो साल, पानमेळा आणि तमालांच्या झाडांमुळे आश्चर्यचकित होत होता, ज्या निसर्ग तुषाला सुशोभित करत होत्या. विविध प्रजातींच्या पक्ष्यांच्या मधुर सुरांनी हवा कंपित होत होती, तर भारुंड माणसासारख्या चेहऱ्यांचे पंखांचे प्राणी परिपूर्ण एक सुरात एकरूप होत होते. लजलसे तो या रमणीय आश्रयस्थानात खोलवर फिरत होता, तसंच गौतमच्या केंद्रीय निसर्गाच्या कोरिस्थसच्या स्वरमेळाने भारावून जात होती. ब्रह्मांडाचा प्रवास सुरू राहिला, जेव्हा त्याला आकाशाप्रमाणेच चमकणाऱ्या सोनेरी वाळूने आच्छादलेल्या एका चित्तथरारक सुंदर ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्याच्या मध्यभागी भनबनियर वृक्ष, त्याचा गोलाकारवरचा भाग आणि भव्यता पसरवणाऱ्या असंख्य फांद्या उभ्या होत्या. त्याच्या शेताखालील हवा चंदनाच्या लाकडाने सुगंधित होती, ज्यामुळे नातवाच्या दरबारासारखेच वातावरण निर्माण झाले. या मंत्रउग्ध करणाऱ्या अभयारण्यात प्रवेश करून गौतम शांत झाला. त्याचे हृदय आनंदाने भरून गेले. तो तिथे बसला असताना विविध फुलांचा सुगंध वाहून नेणाऱ्या सौम्य वाऱ्याने त्याला मिठी मारली, ज्यामुळे त्याचे अस्तित्व दिव्य आनंदाने भरलेले होते. त्याच्या अग्निपरीक्षेचा थकवा लवकर झोपी गेला. वाऱ्याच्या शांत सुराने तो शांत झाला. दरम्यान बुद्धी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला नादीजयुग नावाचा एक भव्य पक्षी या पवित्र ठिकाणी आपल्या निवासस्थानी परतला. एका दिव्य कन्येच्या आणि कश्यप ऋषीच्या पोटी जन्मलेला सारसांचा हा राजकुमार दूरदूरपर्यंत राजधर्मन म्हणून ओळखला जात असे तेजस्वी अलंकाराने सजलेला हा पक्षी आकाशीय प्राण्यासारखा चमकला. नादीजंगा त्याच्या घरट्यात बसताच गौतमचे डोळे उघडले. त्याची नजर
त्या भरे पाण्याखेळी ब्राह्मणाचे पोट उपासमारीने पेटले आणि त्याचे डोळे उदरनिर्वाहासाठी पक्षाला ठार मारण्याच्या इच्छेने चमकले. मात्र राजदमनाचे वैभव पाहताना